काल कुठलं एक्झाम्पल झालं आपलं? 3 झाले होते. Now keep quiet and pay attention over here. तीन एग्जांपल झाले थे ना? हाँ ठीक है. आता क्वेश्चन नंबर 4. Point P is the center of a circle and AB is the diameter. सर्कल चे एग्जांपल झालेले. AB is the diameter. P is the center of a circle. Find the coordinates of B. B चे coordinates आपल्याला find out करायचे. Find the coordinates of point B. Give the coordinates of A and P. A चे coordinates दिलेले आहेत 2 - 3 आणि C चे जे coordinates आहेत -2 0. आपल्याला B चे coordinates find करायचे. पाणी लक्ष द्या. या एक्झाम्पल मध्ये P हा सेंटर ऑफ सर्कल दिलेला आहे. AB हा डायमीटर आहे. A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले 2 - 3. P सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले -2 0 आणि B चे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. आता हे फाइंड करण्यासाठी आपण कसं फाइंड करणार त्याबद्दल समजावून घेऊ. त्यानंतर आपण हे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. इथे सेक्शन फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय करता येईल? P हे कोऑर्डिनेट दिले, हा दिला आणि हा आपल्याला फाइंड आउट करायचा. किंवा इथं AB हा डायमीटर आहे आणि P हा सेंटर आहे. म्हणजे काय होणार आहे की AP आणि PB हे डिस्टन्स कसा असेल? सेम असेल ना. म्हणजे P हा काय करायचा? AB चा P हा काय? मिड पॉइंट आहे. मग आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला देखील यूज करता येईल. सो बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करू. मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला या B चे x2 y2 हे जे कोऑर्डिनेट जे आहेत ते कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. मग हे फाइंड करण्याकरता आपण सपोज करू. सपोज coordinates of A is equal to x1 y1. त्यानंतर B चे x2 y2 आणि P चे कोऑर्डिनेट जे आहेत ते x आणि y. हे मिड पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आपण x आणि y ऍड केलेले. x1 y1 x2 y2 हे कोऑर्डिनेट जे आहेत ते x. आणि मग आपल्याला आता मिड पॉइंट फॉर्म्युला जो आहे मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करायचा. आणि मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून आपल्याला या x2 y2 जो आहे तो फाइंड करायचा. So by using midpoint formula. Midpoint formula काय? midpoint formula x is equal to फॉर्म्युला सांगा. x is फॉर्म्युले पाठ पहिले त्यानुसार x1 plus x2 upon 2 आणि y is equal to y1 plus y2 upon 2. सेक्शन फॉर्म्युला काय आहे? x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. y is equal to my2 plus my1 upon n plus n. आणि सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय आहे? x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3. y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. हे फॉर्म्युले जर पाठ झाले आपले तर हा 5.1 5.2 पूर्ण आपल्याला इथं सॉल्व करता येईल. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहे व्हॅल्यू आपण पुट करू. या व्हॅल्यू नुसार इथं हा जो आहे आपला हा काय x1 y1 हा जो आहे तो x आणि y आणि हा x2 y2. मग x is equal to x ची व्हॅल्यू काय -2 -2 is equal to x1 ची व्हॅल्यू काय 2 प्लस x2 काय करायचं आपल्याला फाइंड करायचा अपॉन 2. समजले पर्यंत? हा 2 डिवाइड इकडे करणार काय तो मल्टिप्लाय -2 into 2 is equal to 2 plus x2 -2 into 2 -4 is equal to 2 plus x2. हा -4 as it is ठेवला की हा +2 आहे. इकडे लेफ्ट साइड ला येताना काय होईल -2 -4 -2
is equal to x2. minus 4 minus 2 is equal to काय? minus 6 is equal to x2. आपल्याला काय मिळाला? हा x2 याचे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा y कोऑर्डिनेट साठी, y टू फाइंड करण्यासाठी. y चा फॉर्म्युला काय? y is equal to y1 plus y2 upon 2. y ची व्हॅल्यू 0. इथं आहे ना y ची व्हॅल्यू 0 is equal to y1 minus 3 plus y2 फाइंड करायचं आपल्याला upon 2. हा 2 डिवाइड एक करताना मल्टिप्लाय 0 into 2 is equal to minus 3 plus 1. 2 into 0 0 is equal to minus 3 plus 1. minus 3 लेफ्ट साइड लेताना काय प्लस होईल. म्हणजे काय y2 is equal to minus 3. ही आली y2 ची व्हॅल्यू. x2 मिळाला minus 6 आणि y2 मिळाला minus 3. काय समजलं नसेल तर विचारा. कुठला? हा minus 3 हा इकडे प्लस ट्रान्सफर होताना minus 3 चा प्लस झाला. So y2 is equal to plus 3. चले पाहून घ्या एकदा. जर नसेल समजलं तर विचारा. दहावीचे किती आहेत? 10वीचे आज किती आले? 3. 3 आणि 2 5. समजलं एक्झाम्पल? काय डिफिकल्टी आहे का? चला आता आपल्याला झालं का ते? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 झाला. आता क्वेश्चन नंबर 5. फाइंड द रेशियो एट ईच पॉइंट P. क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 5 फाइंड द रेशियो इन ईच पॉइंट K7 डिवाइड द सेगमेंट जॉइंट AB. हा AB हा लाइन सेगमेंट आहे. त्या लाईनवर P हा पॉइंट आहे. त्याचे कोऑर्डिनेट K7. A चे कोऑर्डिनेट्स 8 9. B चे कोऑर्डिनेट 1 2. आणि आपल्याला काय करायचंय की फाइंड द रेशियो m is to n. हा रेशियो फाइंड करायचा आहे आणि ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. काय काय फाइंड करायचं ते नीट समजून घ्या. आपल्याला m is to n रेशियो AB हा लाइन सेगमेंट दिलेला आहे. A चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 8 9. B चे कोऑर्डिनेट काय 1 2 आणि हा रेशियो m is to n तो दिलेला नाही. P चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. काय दिले K7. इथं K फाइंड करायचा आहे. आपल्याला फाइंड काय काय करायचंय? हा m is to n and also हा K फाइंड करायचा आहे. क्वेश्चन समजला का? जर क्वेश्चन समजला तर त्याचं सोल्युशन समजेल. आता अगोदर काय करणार आपण की सपोज coordinate of A is equal to x1 y1. B चे कोऑर्डिनेट x2 y2 आणि P चे कोऑर्डिनेट x आणि y. n रेशो असतो. आता याचे व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. मागच्या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू नव्हती लिहिली आहे. x1 काय x1 8 y1 9 x2 1 y2 2. त्यानंतर या x ची व्हॅल्यू ती फाइंड करायची आपल्याला. y ची व्हॅल्यू 7 आणि m is to n. m आणि n तो देखील आपल्याला फाइंड करायचा आहे. हां तो देखील आपण फाइंड करणार आहे. k फाइंड करायचा आहे, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि m is to n फाइंड करायचा आहे. आता रेशो आपल्याला दिलेला नाही. काल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं रेशो फाइंड करण्याचं. तर रेशो फाइंड करण्याकरता आपण एक तर x ची व्हॅल्यू घ्यायची किंवा y ची व्हॅल्यू कुठलीही एक व्हॅल्यू घेतली तरी आपल्याला रेशो फाइंड होतो.
x is equal to mx2 plus nx1 upon m plus n किंवा y is equal to my2 plus ny1 upon n plus n दोन्ही पैकी एक कुठलाही फॉर्म्युला घेतला तरी चालतो. पण आता इथे काय दिलेले आपल्याला इथे x ची व्हॅल्यू दिलेली आहे, x1 दिलेला आहे, x दिलेला नाही, x2 दिलेला आहे. y मध्ये पाहू आपण y1 दिलेला आहे, y दिलेला आहे आणि y2 दिलेला आहे. y च्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, x च्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत का? नाही. मग y च्या व्हॅल्यू वरून आपण रेशो फाइंड करू आणि रेशो फाइंड झाला की मग या k ची व्हॅल्यू फाइंड करू. कसं सॉल्व्ह करणार ते समजून घ्या. y च्या व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत ना, त्या y च्या व्हॅल्यूज वरून आपण अगोदर रेशो फर्स्ट विल फाइंड द रेशो mx2n, then we will find the value of k. So by using section formula, बायसेक्शन फॉर्म्युला पण तो फॉर्म्युला कोणाचा घेणार आपण आता y चा घेणार. y is equal to काय my2 plus ny1 upon m plus n हा फॉर्म्युला घेतला आपण. त्यानंतर आता याची व्हॅल्यू पुट करू आपण. y ची व्हॅल्यू किती दिली इथं 7. सगळ्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू मी इथं पुट करतोय. 7 is equal to m आपल्याला फाइंड करायचा आहे. y2 दिलेला आहे आपल्याला, y2 किती 2 प्लस n y1 ची व्हॅल्यू 9 अपॉन m प्लस n. इथपर्यंत समजले का? काही नसेल समजलं का विचार चला. 7 is equal to m into 2m, बरोबर? m into 2m प्लस 9 हा m बरं हे एक स्टेप वाढव तुम्ही m प्लस n. आता हा m प्लस n डिवाइड आहे इकडे तर तो मल्टिप्लाय होईल. मग हा काय लिहितो 7 into bracket m plus n is equal to 2m plus 9n. 7 into n 7m plus 7 into n 7m is equal to 2m plus 9n. सगळ्या m च्या एका साइडला आणू आणि n च्या एका साइडला आणू. 7m as it is do, हा 2m इकडे लेफ्ट साइडला तो मायनस होईल, मायनस 2m is equal to 9n. हा प्लस 7n इकडे तर मायनस 7n. 7m minus 2m 5m is equal to 9n minus 7n 2n. आता हा n जो आहे तो n इकडे आणायचा लेफ्ट साइडला आणि 5 जो आहे तो राइट साइडला न्यायचा म्हणजे आपल्याला रेशो मिळेल त्याचा. m as it is येईल, हा n डिवाइड होईल is equal to 2 as it is येईल, हा 5 येईल. म्हणजे m is to n काय आलं 2 is to 5 म्हणजे m ची व्हॅल्यू 2 h काय आली 5. समजले पर्यंत? रेशो मिळाला. ज्यास रेशो फाइंड करा इकडचं हा 7 as it is आपण ठेवला, m plus n डिवाइड आहे इकडे त्यांना मल्टिप्लाय झाला तो इथे ब्रॅकेट मध्ये लिहिला. ते 2m plus 9n as it is लिहिला आपण. ब्रॅकेटच्या बाहेर जी टर्म असते त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायला लागतं. 7 into n 7m 7 into n 7n ही टर्म as it is ठेवली. m च्या टर्म लेफ्ट साइडला घेतला, n च्या टर्म राइट साइडला घेतला. हा 7n as it is हा 2n जो आहे तो लेफ्ट साइडला is equal to as it is. त्यानंतर 9n as it is हा 7n प्लस काय झाला मायनस 7m minus 2m is equal to 5m is equal to 9m. याच्यातलं 7n मायनस झाले 2m. हा 2 आता m as it is ठेवला आणि हा n इथे आणला डिवाइड. 2 as it is ठेवला 5 इकडे नेला, हा रेशो मिळाला. हा परत समजलं ते रेशो समजले. आता आपल्याला काय रेशो मिळाला, आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आता k ची व्हॅल्यू. आता k ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला जो आहे तो x साठी यूज करावा लागेल. कारण इथं हा मिळाला आपल्याला mn माहिती, हा 1 माहिती, k फाइंड करायचा ना. मग सेक्शन फॉर्म्युला x साठी काय x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. x
x ची व्हॅल्यू म्हणजे काय k k is equal to m ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे 2 इन ब्रॅकेट x2 ची व्हॅल्यू किती सांगा 1 प्लस n आता फाइंड केलेला आपण 5 x1 ची व्हॅल्यू x1 is equal to 8 upon m plus n is 2 plus 5 so k is equal to 2 into 1 2 plus 8 5 are 40 upon 5 plus 2 7 k is equal to 2 plus 40 42 upon 7 7 6 are 42 एकदा सेक्शन फॉर्म्युला y साठी यूज केला आणि एकदा सेक्शन फॉर्म्युला x साठी यूज केला अगोदर एक्झाम्पल नीट रीड करा काय दिले ते नीट व्यवस्थित लिहा कुठला फॉर्म्युला यूज करायचा तो फॉर्म्युला लिहा व्हॅल्यू पुट करा आणि सिंपल फॉर्म आहे जे आपले 7 स्टँडर्ड पासून आपण हे सिंपल फॉर्म देतो पण सर असं म्हणजे फॉर्म्युला लिहून त्याची व्हॅल्यू काढायची ते इम्पॉर्टंट का नाही फॉर्म्युला नाही लिहिलं डायरेक्टली काढायचं फॉर्म्युला लिहायचा लागला डायरेक्ट व्हॅल्यू जर पुट केलं तुम्ही तर या ज्यावेळेस हां काय ते फॉर्म्युला पुट डायरेक्ट पुट केलं तर फॉर्म्युला कोणतं केलं नाही ज्यावेळेस पेपर चेक केला जातो त्यावेळेस हे पूर्ण एक्झाम्पल 3 ते 4 मार्कांना समजा विचारलं गेलेलं असेल तर देताना काय केलं जातं की तुम्ही कोऑर्डिनेट्स मध्ये असाइन केले हाफ मार्क फॉर्म्युला लिहिला हाफ मार्क व्हॅल्यू पुट केला हाफ मार्क कॅल्क्युलेशन केला हाफ मार्क याच्या वेळेला फॉर्म्युला लिहिला हाफ मार्क कॅल्क्युलेशन करून आन्सर आला हाफ मार्क या पद्धतीने मार्क्स मिळतात असे स्टेपचे मार्क्स असतात तुम्हाला आणि तुम्ही सुरुवातीला फॉर्म्युलाच नाही तुमचं ही व्हॅल्यू आहे कुठली स्टेप आली अगोदर जर पुढची स्टेप नाही केली एवढी जमीन तर मार्क हो याचे हाफ मार्क्स मिळतात फॉर्म्युला लिहिला हाफ मार्क हे व्हॅल्यू पुट केले हाफ मार्क पुढचे मार्क मिळणार नाही हे 4 म्हणजे पारंती याला हे बरोबर आलं म्हणजे 4 मार्क असं कधी होत नाही सगळे तुम्हाला मार्क्स देताना स्टेप वाईज मार्क असतात फॉर्म्युला लिहिला हाफ मार्क पुढे व्हॅल्यू पुट केला कॅल्क्युलेशन केला हाफ मार्क करेक्ट आन्सर आलं हाफ मार्क एक माझं एक्झाम्पल असेल त्यानुसार स्टेप वाईज मार्क असतात पूर्ण कंप्लीट असे मार्क्स कुठल्याही एक्झाम्पलला म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये तरी नाही जे आहे ते मी स्वतः बोर्डाचे पेपर वगैरे चेक करतो ते चेक केल्यावर मी सांगतो असं नाही की मी स्वतःच मनानं सांगता शकलं नाही गेले काही वर्षापासून ते पेपर जे आहेत ते मी चेक करतो पार्ट 2 चे येतात चेक व्हायला तर त्याच्यानुसार हे सगळे जे आहे ते तुम्हाला स्टेप वाईज मार्क्स असतात सर एक पेपर किती वेळेस चेक करतात एक पेपर एक क्वेश्चन चेक केला जातो त्याचे मार्क्स दिले जातात सुरुवातीच्या ह्याच्यात भरायचे नंतर त्याची टोटल करायची चेक जिथे लिहिलं असतं ते पेजेसवर लाल लाईन करून घ्यायच्या चेक करून घ्यायच्या त्याच्यानंतर एक्झामिनेशन चेक झालं तर मॉडरेटर कडे पुन्हा चीफ मॉडरेटर कडे या पद्धतीने चेक होतं ठीक आहे याच्यासाठी नंतर एक सेशन असतं आपलं ज्यावेळेस परीक्षा येते ना त्या परीक्षेच्या वेळेस अगोदर हे सगळं सांगितलं जातं म्हणजे अगदी स्टेप वाईज कसे मार्क असतात ना ते सेपरेट सेशन आपण सायन्स ऑनलाईन असतं प्रत्येक विषयाचं असतं ते गेल्या काही वर्षापासून आपण ते घेत असतो तर आता कुठला क्वेश्चन झाला आपला क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 6 फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे काय दिलेले आपल्याला फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट जॉइनिंग अ पॉइंट एक लाइन सेगमेंट दिलेला आहे त्या लाइन सेगमेंटचे पॉइंट्स दिलेले सपोज ए बी हा लाइन सेगमेंट असेल आणि त्याचा पी हा मिड पॉइंट असेल त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे याचे पॉइंट दिलेले 22 आणि 20 आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले 0 16 आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आता कोऑर्डिनेट्स ऑफ a x1 y1 b चे x2 y2 p चे x y आपण यूज केलेले त्याच्यानुसार आपल्याला काय करूया व्हॅल्यूज आपण अगोदर लिहू व्हॅल्यू x1 किती 22 y1 20 x2 0 y2 16 आणि x आणि y आपल्याला फाइंड करायचा आहे हा मिड पॉइंट आहे तो बाय
मिड पॉइंट फॉर्म्युला काय मिड पॉइंट फॉर्म्युला का x x1 x2 upon 2 तर व्हॅल्यू पुट करू आपण याच्यामध्ये x x1 ची व्हॅल्यू 22 प्लस x2 ची व्हॅल्यू 0 upon 2 22 plus 0 22 upon 2 is equal to 11 हा मिळाला आपल्याला x कोऑर्डिनेट आता y कोऑर्डिनेट साठी काय आहे फॉर्म्युला y is equal to y1 plus y2 upon 2 y is equal to y1 ची व्हॅल्यू 20 plus y2 ची व्हॅल्यू 16 upon 2 20 plus 16 is equal to 36 upon 2 is equal to 18 जे y मिळाला आपल्याला 18 फक्त मिड पॉइंट फॉर्म्युला होता याच्यामध्ये AB हा लाईन सेगमेंट दिला P हा मिड पॉइंट आहे मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून आपण मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट जे आहे x आणि y ते फाइंड केले नेक्स्ट एक्झाम्पल आता फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ ट्रायंगल्स whose vertices are given आता एक ट्रायंगल दिलेला आहे तिथे सेंट्रॉइडचे vertices जे आहेत सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे काय करायचं चल लक्ष द्या ABC इज अ ट्रायंगल आणि G हा जो आहे तो सेंट्रॉइड आपण घेतला आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत ते कोऑर्डिनेट्स वरून सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा तिन्ही एक्झाम्पल कसे त्याचे सुरुवातीला दिलेला आहे सपोज -7 6 B चे कोऑर्डिनेट 2 -2 C चे कोऑर्डिनेट्स 8 आणि 5 आपल्याला G चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे मागोदर इथे लिहावं लागेल की सपोज G is centroid G हा काय झालं सेंट्रॉइड मग कोऑर्डिनेट्स ऑफ A x1 y1 B x2 y2 C x3 y3 आणि सेंट्रॉइड जो आहे ना G याचे कोऑर्डिनेट काय करू आपण x आणि y ते आपण सपोज केले आणि त्याच्यानुसार फॉर्म्युला आपण यूज करतोय याच्यावर आता व्हॅल्यूज आपण घेऊ सांगा x1 ची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे -7 y1 ची व्हॅल्यू 6 x2 2 y2 -2 x3 8 y3 5 आणि x आणि y आपल्याला फाइंड करायचा आहे बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला सेंट्रॉइड फाइंड करायचं ना आपल्याला बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे बरं आता x x1 x2 x3 upon 3 हा झाला फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये आपण आता व्हॅल्यूज पुट करू x x1 काय -7 2 8 upon 3 बरोबर x1 -7 x2 2 x3 5 x3 8 लिहिला ना -7 2 -5 -5 8 3 प्लस मायनस काय आता मायनस मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस झाला 7 -2 5 मोठ्या नंबरचं साइन -5 इथे आलं -5 या -5 प्लस 8 ऑपोजिट साइन आहे -5 प्लस 8 हा मग मोठा नंबर काय 8 8 मधनं 5 मायनस झाले 3 मोठ्या नंबरचं साइन प्लस 3/3 हे समजलं कॅल्क्युलेशन आता 3/3 काय 1 मिळाली x ची व्हॅल्यू 1 बरं ठीक आहे आता y ची व्हॅल्यू फाइंड करू आपण
y साठी काय फॉर्म्युला y1 plus y2 plus y3 upon 3 y1 6 y2 minus 2 plus 5 upon 3 6 minus 2 4 plus 5 upon 3 4 plus 5 9 upon 3 is equal to 3 मिळाली व्हॅल्यू समजलंय हे डिफिकल्टी घ्यायचं आता नेक्स्ट एक्झाम्पल आता आता दुसरे कोऑर्डिनेट घ्यायचे कोऑर्डिनेट फक्त लिहिली तर फॉर्म्युला आहे सपोज सगळं देतील आता पहा परीक्षेला काय तुम्हाला असं एक्झाम्पल लिहिलं माझी काय मी काय सांगतोय एक्झामला तुम्हाला असं छापून देखील एक्झाम्पल येईल याला ऍक्टिव्हिटी म्हणायचं हा हे सगळं दिलेलं असेल तुम्हाला म्हणजे मी इथं दिलंय हेच नाही काही हे दिलेलं असेल काही पाठवात दिलेला असेल काही तो दिलेला असेल काही दिलेला नसेल फक्त तुम्हाला हे करायचं आहे हा ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज आता पुढचे दोन एक्झाम्पल आपण ऍक्टिव्हिटी सारखे सॉल्व करणार आहे इथं हे कोऑर्डिनेट्स काय काय दिलेले जातात 3 5 3 5 त्यानंतर काय 4 minus 5 3 minus 5 त्याच्यानंतर 4 11 हे फिगर दिले असेल किंवा कोऑर्डिनेट्स दिले जातील हे सपोज दिलेला असेल किंवा नसेल दिलेला फॉर्म्युला दिलेला असेल किंवा नसेल दिलेला हे ऍक्टिव्हिटी सारखं आपण सॉल्व करणार आहे x हे माहिती x1 x2 x3 म्हणजे x1 म्हणजे काय 3 plus 4 plus 11 upon 3 3 plus 4 7 7 plus 11 18 upon 3 म्हणजे वेगवेगळे फास्ट तुम्हाला लिहू शकता 3 7 11 18 18 upon 3 is equal to 6 झाले ऍक्टिव्हिटी एक कंप्लीट y चा फॉर्म्युला दिलेला आहे काय y1 काय -5 y2 3 -4 upon 3 -5 plus 3 -2 -2 -4 -6 फाइंड काय -5 plus 3 -2 -2 -4 माइनस माइनस प्लस होतं 6 आणि मोठ्या नंबरचं साइन -6 upon 3 3 to the 6 आणि निगेटिव्ह साइन माइनस आता सेकंड क्वेश्चन द थर्ड क्वेश्चन ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट मध्ये आपण सॉल्व करू काय दिलेली व्हॅल्यू 4 7 4 7 8 4 7 11 या व्हॅल्यू ज्या आहेत ते व्हॅल्यूज पुट करू आपण याच्यामध्ये आता सांगा व्हॅल्यूज काय काय दिलं आता x1 4 y1 7 x2 8 y2 4 x3 y3 11 by central formula x is equal to x1 काय 4 plus 8 plus 7 upon 3 आता जर बारा 19 19 upon 3 काय दिसतं सिंपल फॉर्म जर जात असेल तर y is equal to y1 काय पॉइंट मध्ये काढलं तर चालतं ठेवलं तरी चालेल पॉइंट मध्ये तर आता मार्क्स नाही हो कारण हे खूप पॉइंट मध्ये परत भाग आहे ना परत 1 इन्क्रीमेंटर परत 10 परत रिमाइंडर 1 येतोय तर y चं फाइंड करू आपण y काय 7 plus 8 plus 7 plus 4 plus 11 upon 3 साथ में करा 22 upon 3 आला थर्ड एग्जांपल आहे फक्त लिहिला फॉर्म्युला लेना व्हॅल्यू पुट करना क्वेश्चन नंबर 8 इन ट्रायंगल ABC आता सेंट्रॉइड दिलेले आपल्याला G - 4 7
जी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आपल्याला सेंट्रॉइडचे. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन जो आहे इन ट्रायंगल एबीसी जी -4 -7 सेंट्रॉइड दिलेला आहे. ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -14 -19 3 5 आणि सी चे कोऑर्डिनेट्स काय फाइंड करायचे म्हणजे x3 y3 आपल्याला फाइंड करायचं आहे. अगोदर व्हॅल्यूज पुट करून घेऊ आपण याच्यामध्ये. x1 -40 y1 x2 3 y2 5 आणि x3 y3 आपल्याला फाइंड करायचा आणि सेंट्रॉइड दिलेला आहे आपल्याला. इथं सपोज देण्याची गरज नाहीये. सपोज जी सेंट्रॉइड इथं एक्झाम्पल मध्ये दिले त्यांनी जी सेंट्रॉइड म्हणून सपोज देण्याची गरज नाहीये. आपल्याला x आणि y दिलेला आहे. x किती दिलेला आहे -4 आणि -7 आपल्याला x3 y3 7 हा दिला आपल्याला. आपल्याला x3 आणि y3 फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला हा सेंट्रॉइड फॉर्म्युला x x1 x2 x3 3. आता इथं व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट करू. x ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती दिलेली आहे -4. x -4 x1 -14 +3 plus x3 upon 3 -4 as it is equal to 14 - 3 -11 plus x3 हा 3 divide केल्यानं मल्टिप्लाय होईल. -4 into 3 is equal to -11 plus x3 -4 4 3 are 12 -12 हे आलं. हा -11 इकडे येताना काय +11 is equal to x3 -12 plus 11 -1 ऑपोजिट साइन आहे. मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर काय झाला 12 - 11 1 आणि मोठ्या नंबरचा साइन मायनस is equal to x3 मिळाला आपल्याला x3. आता आपल्याला फाइंड करायचा आहे y3. y ची व्हॅल्यू किती आहे -7 is equal to y1 -19 plus y2 5 plus y3 आपल्याला फाइंड करायचा आहे अपॉन 3 -7 is equal to -19 plus 5 -14 अपॉन 3 हा 3 इकडे जाता -7 into 3 is equal to -14 plus y3 -21 is equal to -14 plus y3 -21 हा -14 है लेफ्ट साइड लेता है तो प्लस 14 is equal to y3 -21 plus 14 अपोजिट साइन है 21 नंबर 14 दिले 7 आणि मोठ्या नंबरचा साइन is equal to y3 is equal to -7. समजलंय सेंट्रॉइड फॉर्म्युला तोच सगळा पूर्ण करायचा क्वेश्चन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन ए बी सी दिलेला आहे आपल्याला आणि सेंट्रॉइड दिलेला आहे h आणि k आपल्याला फाइंड करायचा आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ h and k. सेंट्रॉइड आपल्याला दिलेला आहे. Now the next question is like as find the a दिलेला आहे h आणि मायनस b चा 2 3 c चे कोऑर्डिनेट काय -6 आणि k आणि आता व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल whose centroid is g. सेंट्रॉइड g आहे तिचे कोऑर्डिनेट 1 आणि 5 आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ h and k. h आणि k आपल्याला फाइंड करायचं आहे. हे सगळं तसंच येणार आहे
जी चे कोऑर्डिनेट्स वगैरे काय असतील x1 y1 x2 y3 ते आपण लिहिणार आहे त्या व्हॅल्यूज आपण लिहू x1 ची व्हॅल्यू काय h x2 -6 y1 -6 y1 -6 x2 2 y2 3 y2 3 x3 -6 y3 k x दिलेले आपल्याला x किती 1 y 5 आपल्याला h आणि k फाइंड करायचा बाय सेंट्रोइड फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करू आपण x ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला काय दिलेली आहे 1 इज इक्वल टू x1 h प्लस 2 मायनस 6 अपॉन 3 हा 3 डिवाइड इकडे त्याला मल्टिप्लाय करू आपण लगेच 1 into 3 इज इक्वल टू h प्लस आता 2 प्लस मायनस म्हणजे मायनस 6 2 मायनस 6 मायनस 4 3 into 1 3 h minus 4 इकडे येताना काय येतो h is equal to 7 h ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 आता y ची व्हॅल्यू हा फाइंड करायचा आपल्याला k y ची व्हॅल्यू किती तर 5 is equal to y1 minus 6 plus 3 plus k upon 3 3 multiply करूया आपण 5 into 3 minus 6 plus 3 minus 3 plus k 5 3 are 15 is equal to minus 3 plus k 15 minus 3 plus 3 is equal to k which is k is equal to 80 7 and a half. Question number 10. Find the coordinates of points of trisection of a line segment. Question number 10. Find the coordinates of a point of trisection of a line segment AB. Trisection म्हणजे काय? बायसेक्ट म्हणजे दोन भाग होतात आणि ट्रायसेक्ट म्हणजे तीन भाग 3 पार्ट्स ट्रायसेक्शन म्हणजे आपल्याला रेशो दिलेला आहे 3:1 असा रेशो आपल्याला दिलेला आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा ट्रायसेक्शन म्हणजे एकाच तीन भाग झाले एकाच तीन असे ट्रायसेक्ट झाला बायसेक्ट म्हणजे दोन भाग झाला ट्रायसेक्ट म्हणजे तीन इकडे दोन आणि इकडे एक असा भाग झाला असं फिगर काढून सांगतो तुम्हाला P हा पॉइंट आहे हा 1 जे तीन भाग A B चे तीन भाग केले आपण हा एक भाग आणि हे दोन भाग एकूण किती भाग झाले तीन भाग ट्रायसेक्शन पुढे झाले ही पण P हा एक आणि हे दोन भाग एकूण किती भाग झाले 3 हा एक भाग आणि हे दोन भाग दोन झाले ते अगर हे दोन आणि तो एक आहे ना हे दोन भाग आहेत डबल आहे आणि तर ते 2 आहे या कळूचे तीन भाग केले दोन्हीला दिले आणि तुला दिला भाग किती केले 3 x y m is to n हा याचे मग तो वन घ्या तो घ्या त्या पद्धतीने आपल्याला हा याचे कोऑर्डिनेट्स काय 2 आणि 3 B चे कोऑर्डिनेट्स मायनस 8 बरं हे झाले तर ना आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे कोऑर्डिनेट्स ऑफ A B दिले सेक्शन
coordinates of P is equal to x, y. आता या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण लिहू फॉर्म्युला आला आहे आपल्याला आता सेक्शन फॉर्म्युलाने सोडवायची बाई x1 ची व्हॅल्यू काय आहे या सेक्शन मध्ये x1 is equal to 2 y1 is equal to 7 x2 is equal to y2 is equal to -8 आणि xy जो आहे आपल्याला फाइंड करायचा by section formula सेक्शन आपल्याला जे कोऑर्डिनेट फाइंड करायचे ना p चे फाइंड करायचे ना जर ट्रायंगल असेल तर सेंट्रॉइड मिड पॉइंट असेल तर मिड पॉइंट आणि जर तो डिवाइडर असेल एक पार्ट मध्ये दोन पार्ट मध्ये तीन पार्ट मध्ये तर सेक्शन फॉर्म्युला इथे लक्षात आलं बाय सेक्शन फॉर्म्युला n:n रेशो जो तो आहे तो आपल्याला दिले 1:2 हा रेशो आपल्याला इथे दिलेला आहे सो बाय सेक्शन फॉर्म्युला काय आता x is equal to mx2 plus mx1 upon m plus n x आपल्याला फाइंड करायचा आहे आता हाय ना 1 is m चा 1 आहे x1 आणि m2 हां 1 नंतर x2 किती आहे -4 प्लस n2 x1 किती आहे हां upon m plus n 1 plus 2 x is equal to -1 into 4 -4 plus 2 2s are 4 upon 3 -4 plus 4 is 0 upon 3 is equal to 0 coordinates होता ठीक करो y is equal to y चा काय फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला my2 plus my1 upon n plus n m1 into y2 plus n2 into y1 7 upon 1 plus 2 1 into 8 minus 8 plus 14 upon 3 तो किती लिए 6 upon 3 3 2 are 6 इथे कोऑर्डिनेट्स काय आले 0 आणि 2 not enough free space ठीक आहे थांबायचं कोण शरीरात किती 2 3 झाले कुठे होते दोनच राहिले बरं झालं मोबाईल तरी हुशार लागेल हो ट्राय स्टॉप केलं